नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट येत आहे ती म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा जर आपल्याला हप्ता हवा असेल तर आपल्याकडे शेतकरी कार्ड म्हणजे ज्याला फार्मर आयडी म्हटलेलं आहे ते असणं आता शासनाने आवश्यक केलेलं आहे, तरच आपल्याला येणारे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळू शकणार आहेत। नेमके हे अनिवार्य कधीपासून करण्यात आलेलं आहे, कधीपर्यंत आपल्याला पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळण्यासाठी फार्मर आयडी तयार करणं आवश्यक आहे, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक म्हणजे ज्याला फार्मर आयडी म्हटलं जातं ते आता अनिवार्य करण्यात आलेले आहेत। पीएम किसानच्या हप्त्यासाठी नवीन नियमानुसार आता शेतकऱ्यांना त्यांचे आधार कार्ड हे फार्मर आयडी जे ॲग्रिस्टॅक वेबसाईट आहे त्यावरती लिंक करावं लागणार आहे आणि त्याला आपोआप आपली शेती सुद्धा लिंक करावी लागणार आहे। खरं तर प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेत महाराष्ट्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे आधार लिंक करण्याची आणि शेतकरी ओळख क्रमांक मिळवून देण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे। पीएम किसानचा हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्वांचे आधार क्रमांक जोडणं आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच शेतकरी ओळख क्रमांकाची अट देखील आता लागू करण्यात आलेली आहे। तुम्हाला तुमच्या जवळील सीएससी केंद्रामध्ये जाऊन शेतकरी ओळख क्रमांक हा मिळवू शकतात, त्यामध्ये रजिस्टर करू शकतात। नवीन नेमकी अट आणि नियम काय आहेत ते समजून घेऊया। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता हा 24 फेब्रुवारी रोजी वितरित केला जाणार आहे। या हप्त्यासाठी शेतकरी ओळख क्रमांकाची अट सध्या शिथिल करण्यात आलेली आहे, मात्र येणारा पुढील पीएम किसान योजनेचा 20व्या हप्त्यापासून शेतकरी ओळख क्रमांक हा बंधनकारक करण्यात आलेला आहे। म्हणजेच फेब्रुवारीचा जो काही 19वा हप्ता आहे 2000 रुपयाचा हा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता हा मिळणार आहे। पण जो पुढील 20वा हप्ता असणार आहे पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा, त्याकरता तुमच्याकडे फार्मर आयडी रजिस्टर असणं आवश्यक आहे। ते कशा पद्धतीने रजिस्टर करायचं याविषयी सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला आहे। तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर व्हिडिओ नक्की पहा आणि जर आपण रजिस्टर केलं असेल तर आपल्याला फार्मर आयडी क्रमांक जो मिळवायचा आहे त्याकरता आपल्याला सीएससी सेंटरला जाण्याची गरज नाहीये। जर आपण अगोदर रजिस्टर केलं असेल सीएससी सेंटरवरती जाऊन तर आपण घर बसल्या आपला फार्मर आयडी क्रमांक मिळवू शकता। तो कशा पद्धतीने पाहायचा त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला आहे, तोही व्हिडिओ नक्की पहा। आता बघूया पीएम किसान योजनेसाठी नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता पती पत्नी आणि 18 वर्षापेक्षा कमी वयाचे कुटुंबातील सदस्यांची आधार नोंदणी सुद्धा आता अनिवार्य करण्यात आलेली आहे। नियमांचे पालन केले नाही तर पीएम किसान योजनेचे पैसे हे शेतकऱ्यांना मिळणार नाही, शेतकरी त्यातून अपात्र ठरणार आहे। आता आपण बघूया शेतकऱ्यांची संख्या ई-केवायसी स्थिती ही काय आहे ती। महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत आतापर्यंत 96,67,000 पात्र लाभार्थी एवढी संख्या आहेत। यापैकी 95,95,000 लाभार्थ्यांची नोंदणी जमिनीच्या नोंदणीनुसार झालेली आहे, तर 78,000 लाभार्थ्यांना त्यांच्या जमिनीच्या नोंदी या अद्ययावत केलेल्या नाहीत। याशिवाय 95,16,000 शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केले आहे, तर 1,89,000 शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण अजूनही अपूर्ण आहे। त्यासोबत बँक खात्याशी आधार लिंकची स्थिती काय आहे तेही समजून घेऊया। प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत 94,55,000 लाभार्थी यांचे बँक खाते आधारशी जोडले गेलेले आहे, तर 1,98,000 शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधारशी अजूनही जोडले गेले नाही। म्हणजेच काय, येणारा जो काही 19वा हप्ता आहे पीएम किसान योजनेचा, तो हप्ता जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपलं आधार कार्ड हे बँक खात्याशी जोडून त्याचं डीबीटी अनेबल आहे की नाही हे तपासणं गरजेचं आहे। त्यासोबत जर आपल्याला भविष्यातील पीएम किसान
सन्मान निधी योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे जर हवे असतील तर आपल्याकडे फार्मर आय डी असणं आवश्यक आहे. यापूर्वी आपण फार्मर आय डी कशा पद्धतीने काढायचा आणि फार्मर आय डी क्रमांक हा कशा पद्धतीने मिळवायचा, डाउनलोड करायचं याविषयी माहिती देणारे दोन्ही व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओ जर पाहिले नसतील तर नक्की पहा. त्यासोबत आपण माहिती असायलाच हवी या चॅनलवर नवीन आला असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप हे नक्की जॉईन करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.